कोणत्याही भाषेचं अध्ययन करायचं असेल, तिला आत्मसात करायचं असेल तर आपल्याला क्रियापदं माहिती पाहिजे. ॲक्शन वर्ड्स माहीत पाहिजे. ॲक्शन वर्ब्स, मेन वर्ब्स त्या भाषेमधले माहिती पाहिजे. जर का आपल्याला क्रियांचा पूर्ण अभ्यास असेल त्या भाषेतील, तर ती भाषा आपल्याला समजून घेताना, बोलताना, लिहिताना, वाचताना कधीही अडचण येत नाही. तर इंग्रजी भाषेसाठी असं आहे की जितके जास्त आपण क्रियापदं आत्मसात करू, तितकी ती भाषा आपल्याला सोपी वाटायला लागते. इथे काही क्रियापदांची यादी दिलेली आहे. तुम्ही यांचा सराव करायचा आहे. यांना पूर्णतः लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे तुम्हाला पाठ्यपुस्तक वाचत असताना अनेक अडचणींना तुम्ही सामोरे जाता. परंतु जेव्हा क्रियापद तुम्हाला पाठ राहतील, तेव्हा तुम्हाला स्वतःला त्या पानावर काय सांगितलेलं आहे ते समजणार आहेत. बघूया. टू गेट, गॉट, गॉट, गेटिंग. मिळविणे, मिळविले, मिळविलेले, मिळवत. असे हे 4 रूपं आहेत. ते आपल्याला समजून घ्यायचे आहेत, लक्षात ठेवायचे आहेत. टू गो, वेंट, गॉन, गोईंग. जाणे, गेला, गेलेला, जात. टू टीच, टॉट, टॉट, टीचिंग. शिकविणे, शिकविले, शिकविलेले, शिकवत. टू टेल, टोल्ड, टोल्ड, टेलिंग. सांगणे, सांगितले, सांगितलेले, सांगत. टू टेक, टूक, टेकन, टेकिंग. घेणे, घेतले, घेतलेले, घेत. टू रिप्लेस, रिप्लेस्ड, रिप्लेस्ड, रिप्लेसिंग. जागा बदलणे. टू कीप, केप्ट, केप्ट, कीपिंग. ठेवणे. टू फिक्स, फिक्स्ड, फिक्स्ड, फिक्सिंग. पक्का करणे. टू शाउट, शाउटेड, शाउटेड, शाउटिंग. ओरडणे. टू कम, केम, कम, कमिंग, येणे. टू ओबे, ओबेड, ओबेड, ओबेईंग. आज्ञा पाळणे. टू लूक, लूक्ड, लूक्ड, लुकिंग. पाहणे. टू मेक, मेड, मेड, मेकिंग. बनवणे. टू ट्रेम्बल, ट्रेम्बल, ट्रेम्बल्ड, ट्रेम्बलिंग म्हणजे अडखळणे किंवा घरंगळणे. टू रीच, रीच्ड, रीच्ड, रीचिंग. पोहोचणे. टू फाल, फेल, फालन, फालिंग. पडणे. क्रियापदं शक्यतो रेग्युलर फॉर्ममध्ये असतात, परंतु काही क्रियापद जे आहेत तर त्यांचे फॉर्म्स वेगळे असतात. गो, वेन, गॉन सारखे. आपल्याला यांचा सराव करायचा आहे. सराव केल्यानंतर हे आपल्या चांगले लक्षात राहतात. टू लाफ, लाफ्ड, लाफ्ड, लाफिंग. हसणे. टू थिंक, थॉट, थॉट, थिंकिंग. विचार करणे. टू ड्रॉप, ड्रॉप्ड, ड्रॉप्ड, ड्रॉपिंग म्हणजे खाली पडणे. टू स्टेअर, स्टेअर्ड, स्टेअर्ड, स्टेअरिंग. एकटक पाहणे. टू स्टँड, स्टूड, स्टूड, स्टँडिंग. उभे राहणे. टू येल, येल्ड, येल्ड, येलिंग. ओरडणे. टू पनिश, पनिश्ड, पनिश्ड, पनिशिंग. शिक्षा करणे. टू आस्क, आस्क्ड, आस्क्ड, आस्किंग. विचारणे. टू मेमराइज, मेमराइज्ड, मेमराइज्ड, मेमरायझिंग. म्हणजे याचा अर्थ होतो की आपण पाठ काही पण करत आहोत, त्याला आपण म्हणतो मेमराईज करणे, पाठ करणे. टू प्रिपेअर, प्रिपेअर्ड, प्रिपेअर्ड, प्रिपेअरिंग. तयार करणे. टू बिगिन, बिगॅन, बिगन, बिगिनिंग. सुरू करणे. टू टेस्ट, टेस्टेड, टेस्टेड, टेस्टिंग. तपासणे. TASTE ही पण एक टेस्ट हे प्रोनाऊन्सिएशन असलेला शब्द आहे, परंतु त्याचा अर्थ होतो चव घेणे. टू टर्न, टर्न्ड, टर्न्ड, टर्निंग. वळणे. टू गिव्ह, गेव, गिवन, गिविंग. देणे. टू हँग, हंग, हंग, हँगिंग. टांगणे, लटकवणे. टू कंटिन्यू, कंटिन्यूड, कंटिन्यूड, कंटिन्यूइंग. सुरू ठेवणे. टू यूज, यूज्ड, यूज्ड, यूजिंग. वापरणे. टू एक्सप्रेस, एक्सप्रेस्ड, एक्सप्रेस्ड, एक्सप्रेसिंग. व्यक्त करणे किंवा व्यक्त होणे. टू अलाव, अलाउड, अलाउड, अलाउविंग. परवानगी देणे. टू स्लिप, स्लिप्ड, स्लिप्ड, स्लीपिंग. घसरणे. टू कॉरल, कॉरल्ड, कॉरल्ड, कॉरलिंग. भांडणे. टू डिसेंड, डिसेंडेड, डिसेंडेड, डिसेंडिंग. खाली उतरणे या अर्थाने. टू हिअर, हर्ड, हर्ड, हिअरिंग. ऐकणे. टू लिसन, लिसन्ड, लिसन्ड, लिसनिंग. ऐकणे, काळजीपूर्वक, लक्षपूर्वक ऐकणे. टू फील, फेल्ट, फेल्ट, फीलिंग. वाटणे. टू स्क्रीम, स्क्रीम्ड, स्क्रीम्ड, स्क्रीमिंग. ओरडणे. टू पियर्स,
पियर्स्ड पियर्स्ड पियर्सिंग छेदणे. टू कीवर कीवर्ड कीवर्ड कीवरिंग थरथरणे. टू टंबल टंबल्ड टंबल्ड टम्बलिंग उलटणे. टू ब्रीज ब्रूज ब्रूज्ड ब्रूज्ड ब्रूजिंग जखम करणे. टू टियर टोअर टॉर्न टियरिंग फाडणे. टू स्टॉप स्टॉप्ड स्टॉप्ड स्टॉपिंग थांबणे. ते टू ब्रूज आहे, आय सायलेंट करायचं आपल्याला. ब्रूज्ड ब्रूज्ड ब्रूजिंग जखम होणे जखम करणे या अर्थाने. टू पे पेड पेड पेईंग देणे. टू लूज लॉस्ट लॉस्ट लूजिंग गमावणे. टू लूज लूज्ड लूज्ड लूजिंग सैल करणे ढिला करणे या अर्थाने. लूज आणि लूज दीर्घ आणि ऱ्हस्व असा फरक आहे. टू सीज सीज्ड सीज्ड सीजिंग घट्ट पकडणे. टू जर्क जर्क्ड जर्क्ड जर्किंग धक्का देणे. टू सीट सीटेड सीटेड सीटिंग बसविणे. टू फेच फेच्ड फेच्ड फेचिंग टी सायलेंट ओढणे. खालून वर ओढतो तेव्हा आपण म्हणतो ओढणे या अर्थाने फेच. टू अप्लाय अप्लाइड अप्लाइड अप्लाइंग लावणे. टू हग हग्ड हग्ड हगिंग मिठी मारणे. टू लिंगर लिंगर्ड लिंगर्ड लिंगरिंग रेंगाळणे. टू यर्न यर्न्ड यर्न्ड यर्निंग तळमळ करणे. टू होल्ड हेल्ड हेल्ड होल्डिंग धरणे. टू कन्सोल कन्सोल्ड कन्सोल्ड कन्सोलिंग सांत्वन करणे समजावून सांगणे. टू पॅट पॅटेड पॅटेड पॅटिंग पाठ थोपटणे. टू सूद 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 सूदिंग शांत करणे. टू वॉक वॉक्ड वॉक्ड वॉकिंग एल सायलेंट आहे चालणे. टू सीट सॅट सॅट सिटिंग बसणे. टू प्लेस प्लेस्ड प्लेस्ड प्लेसिंग ठेवणे. टू विस्पर विस्पर्ड विस्पर्ड विस्परिंग कुजबुजणे. टू क्राय क्राईड क्राईड क्राईंग रडणे. टू स्टार्ट स्टार्टेड स्टार्टेड स्टार्टिंग सुरू करणे. टू स्टंबल स्टंबल्ड स्टंबल्ड स्टंबलिंग अडखळणे. टू अनाउन्स अनाउन्स्ड अनाउन्स्ड अनाउन्सिंग घोषणा करणे. टू कॉल कॉल्ड कॉल्ड कॉलिंग बोलावणे. टू मॅनेज मॅनेज्ड मॅनेज्ड मॅनेजिंग सांभाळणे. टू प्रोवाइड प्रोवायडेड प्रोवायडेड प्रोवायडिंग पुरवणे. टू टीज टीज्ड टीज्ड टीजिंग चिडविणे. टू कंपोज कंपोज्ड कंपोज्ड कंपोजिंग तयार करणे निर्माण करणे कविता किंवा एखादी रचना कशाची पण त्याला म्हणतो आपण कंपोज. टू डेअर डेअर्ड डेअर्ड डेअरिंग हिम्मत करणे. टू मूव मूड मूड मूविंग हालचाल करणे. टू फियर फियर्ड फियर्ड फिअरिंग घाबरणे. टू मस्टर मस्टर्ड मस्टर्ड मस्टरिंग एकवटणे. टू स्पीक स्पोक स्पोकन स्पीकिंग बोलणे. तर डिअर लर्नर हे सगळे काही क्रियापद आहेत. तुम्ही यांचा सराव करायचा आहे, वारंवार याला वाचायचं आहे. म्हणजे एक धागा आहे. टू स्पीक स्पोक स्पोकन स्पीकिंग हा एकच वर्ब आहे. त्याचे 4 ॲक्शन फॉर्म्स आहेत आणि त्याला टाईम दिला तर टेन्स तयार होणार आहे. तर कृपया करून वर्ब ही भाषेचा आत्मा आहे. जर का आपल्याला आत्मा समजून घेतला तर ती पूर्ण भाषा समजता येईल. तर प्लीज प्रॅक्टिस द वर्ब्स अँड इफ यू like my videos, please like, share and subscribe to my channel. Thank you very much for watching. Thank you.